तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खार्डी विपक्ष सोनारवाडा. नाणेफेक जिंकली सोनारवाडा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिल्या सामन्यात सुद्धा चांगली कामगिरी कौतुक करावं लागेल. रिद्धेचं मेडनवर टाकून निश्चितच 4 गडी तब्बल बाद केले होते. तर यानंतरचा सामना असणाऱ्या दिवा विपक्ष काटाई दोन्ही संघांनी रेडी राहायचं. दोन्ही संघाच्या संघनायकांनी रेडी राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये लगेच तुमची नाणेफेकी निश्चितच करून घेतली. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खाली विपक्ष सोनारपाडा. नाणेफेकी जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. समीर गोलंदाजी मार्कवर. खारडी संघाची सलामी जोडी येते मैदानात. विशाल आणि सूरज फौजदार. यंदाच्या सीझनचा जर विचार केला तर दोन्ही फलंदाज फॉर्म मध्ये आहेत. चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटचे नेहमीच पाहतो त्याच्या माध्यमातून. तर पहिल्या सत्रातील पहिला चेंडू समीर गोलंदाजी मार्कवर. चांगली लाईन, चांगला लेंथ. तर पहिला चेंडू निर्जाव जातोय पहिल्या सत्रातील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना गोलंदाज समीर. खोलवा टप्प्याचा होता चेंडू होता, समोर खेळलेत. वन बाउन्स चेंडू खेळ ओव्हर द रोप, चौकार. चौकाराने मात्र विशाल आपला अकाउंट ओपन करतोय आणि संघाचं सुद्धा 4 धाव्याने 2 चेंडू 4 धावा. पहिल्या चेंडूवर निश्चित चांगला चेंडू होता समीरचा. निर्धाव चेंडूची सांगता झाली होती, मात्र दुसऱ्या चेंडूवर लगेचच विशाल प्रत्युत्तर करतोय. समीर कोलवा टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा चांगलं कमबॅक आता मात्र समीरच्या माध्यमातून. चांगलं बॅटर समीर आणि विशालचं. पहिला चेंडू निर्धावाला, त्यानंतर चौकार विशालच्या बॅटमधून आपण पाहिला. तर पुन्हा निर्धाव चेंडू मिड विकेटच्या दिशेने आता चेंडू पाठवलाय. कोणताही क्षेत्ररक्षक नसणार आहे जवळपास आणि विशालच्या बॅटमध्ये येणार हा दुसरा चौकार. आता मात्र ओव्हर पिच चेंडू होता. मिड विकेटच्या डोक्यावरनं मिळेल हा षटकार. पहिल्या चेंडूवर वाढलं तर खूपच चांगली गोलंदाजी होईल समीरच्या माध्यमातून. मात्र विशाल शांत राहील. तो विशालचा विचार केला तर 2 चौकार आणि 1 षटकार विशालच्या बॅट मधून आपण पाहतोय. अद्यापही 1 चेंडू येणं बाकी आहे समीरच्या षटकातील. समीरचा विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये खूपच चांगली कामगिरी राहिली होती समीरची. 2 स्पेल निश्चित 2 षटक हाताळले होते समीरने. आता मात्र त्या समीरवर प्रहार केला जातो विशालच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र गॅप मध्ये खेळतात. कव्हरच्या दिशेने चेंडू पाठवलाय. कव्हर्स आणि पॉइंटच्या मध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. चेंडू उचलतील, थोडेसे फॉम्बलिंग होते तिथे. चेंडू उचलून फेक करेपर्यंत तब्बल 3 धावा जलद गतीने पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज आणि षटक संबंधित तयार येतोय आमच्या पंचांकडनं. यानंतरचं सत्र कसं असणार आहे ते निश्चितच ऐकूया आमचे अतिशय उत्कृष्ट स्तंभालोचक विनोद पाटील यांच्याकडनं.
थँक यू व्हेरी मच हेमंत. तर सोनारवाडा संघाचा 12th मॅन या ठिकाणी नक्कीच पाठवून दे. समीर पाटील प्लीज. नाही आहे. तर धावसंख्या धावपलकावरती 17 धावा. पहिलं षटक संपन्न झालंय आणि अत्यंत चांगली सुरुवात मैदानात विशाल आणि सूरज च्या माध्यमातून. विशालने मात्र पहिलं षटक पूर्णपणे फेस केलं. गोलंदाजी मार्गवर भावेश. तर आशिष भोईर यांचं आगमन झालंय. जीटीसीचे एक आधारस्तंभ. हो बॅटची कडा लागली आहे. झेल झालाय ड्रॉप. चेंडू गेलाय फाईन लीगच्या दिशेने आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्नही सफल होते. पहिल्या सामन्यात देखील हे चित्र आपण पाहिलं. झेल ड्रॉप होत आहेत. कॅचेस विन द मॅचेस. पण पहिल्या सामन्यात नक्कीच फलंदाजांनी सामना जिंकून दिला. पण या सामन्यात देखील ते चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. फिल्डिंगमध्ये कुठेतरी हा संघ वारंवार चुका करतोय. पण विसातकामध्ये समोर खार्डी हा संघ आहे आणि या संघाच्या अगेन्स्ट चुका करणं म्हणजे पराभवाला आमंत्रण देण्यासारखे. स्ट्राईकला विशाल त्याला जीवनदान मिळालेलं आहे. ओ या वेस्ट क्लीन बोल्ड. जीवनदानाचा नक्कीच फायदा उचलता आला नाही. पण अत्यंत वेगवान चेंडू वेस्टर्नचा वेध घेऊन जातोय आणि अशा प्रकारे हा पहिला धक्का लागतोय गावदेवी. विशाल मात्र बॅक टू द डग आउट. तर 8 चेंडूत 19 धावांची खेळी साकारून विशाल मात्र परत डगआउटच्या दिशेने. अत्यंत जबरदस्त सुरुवात तर नक्कीच त्याने करून दिलेली आहे. पण भावेशने मात्र जो विशाल या मैदानावरती अत्यंत घातक सिद्ध होत होता आपण पाहिलं तर सोनारपाडा संघासाठी, तो मात्र त्याला बाद करून इथे नक्कीच तंबूचा रस्ता दाखवलाय. मैदानावरती अनिकेत निगुकर येत आहे तिसऱ्या क्रमांकावरती. संघाची धावसंख्या आपण पाहतायत 19 धावा. पहिल्या षटकात तब्बल 17 आल्या होत्या. त्यानंतर 2 धावा आल्या झेल ड्रॉप झाल्यानंतर. पण त्यानंतर भावेशने नक्कीच फलंदाजाला क्लीन बोल्ड केलं. हो यावेळेस पूल करतात ऑन साइडला क्षेत्ररक्षक. अनिकेतने आलेल्याच आपला इरादा स्पष्ट केलाय. षटकाराने स्वतःच्या अकाउंटचा श्री गणेश केला आणि संघाला नेऊन ठेवले ते 25च्या घरामध्ये. हो यावेळेस लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू. पंचांची दोन्ही हात समांतर रेषेत. वाईटचा इशारा येतोय. अवंताच्या रूपाने धाव येते. धाव संख्या धाव 26 पुन्हा एकदा. ओ यावेळेस मात्र खूप उंच खूप उंच खूप उंच आणि जातोय का तितकाच लांब. हो दोन्ही हात पंचांचे शकडे आणि हा येतोय गगनभेदी गगनचुंबी आसमानी डोला षटकार.
आई तुझा डोंगर बघ किती सुंदर, पण मैदानावरती किती सुंदर फलंदाजी होते. बॅक टू बॅक 2 षटकार अनिकेतच्या बॅट मधून. हल्ला चढवला जातोय भावेशवरती. हो पुन्हा एकदा यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत का, आणि पंचांचा इशारा ते षटकार. सलग 3 चेंडूत 3 षटकार मारण्याचा विक्रम प्रस्थापित करतोय अनिकेत निगुकार. चेंडूत 18 धावा केलेल्या आहेत. 600चा स्ट्राईक रेट. अजूनही एक चेंडू शेष आहे. राऊंड विकेट. हो 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 पुन्हा एकदा 4 चेंडूत 4 षटकार. वॉट बॅटिंग. अनिकेत निगुकर मात्र इथे नक्कीच आक्रमकतेने खेळत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 44. आई तुझा डोंगर रंगाने सजवला, पण धावसंख्येचा हा डोंगर या षटकाराने सजवला जातोय आणि संघ मात्र पोहोचलेल्या 44 धावसंख्येवरती. स्ट्राईकला सूरज येत आहेत प्रथमच. तब्बल 12 चेंडू वाट पाहावी लागली सूरज फौजदारला स्ट्राईकला येण्यासाठी. अनिकेतने 4 षटकार लगावलेले आहेत. बघूया 7 चेंडू 7 षटकार आणखीन किती षटकार येत आहेत. पण स्ट्राईकला सूरज फौजदार. हो यावेळेस अगेन्स्ट स्पिन घेण्याचा प्रयत्न दत्ताने केला. हा झेल ड्रॉप, आणि दत्ता मात्र नक्कीच ही चूक करतायत. पहिल्या सामन्यात तब्बल 4 झेल ड्रॉप झाले होते, आणि या सामन्यात देखील आपण पाहतायत 2 झेल ड्रॉप झालेले आहेत. आणि अशा प्रकारे ही एक धाव येते. संघ पोहोचलाय 45 घरात. स्ट्राईकला अनिकेत. हो यावेळेस मिस टायमिंग. झेल कोण घेणार. क्षेत्ररक्षक सिद्धेश डिप्लाय झेल, आणि अनिकेत निगुकरचा संपुष्टात येतोय खेळ. वॉट बॅटिंग. टाळ्यांचा गजर होतोय अनिकेत साठी. हो यावेळेस मात्र सूरज फौजदार दिमागदार, बहारदार, रुबाबदार, शानदार षटकार. संघाची बॅटिंग अत्यंत चांगली होते. सूरजच्या बॅट मधून येत आहेत 6 धावा. हो यावेळेस अपील पंचांनी दर्शवले. चेंडू मिस होणार होता. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत एकूण 52. सांघिक अर्धशतक पूर्ण होते. तर पंचांनी नक्कीच लेग बाय असेल तर लेग बायचा इशाराही करायचा आहे. लेग बाय. थँक्यू. स्ट्राईकला यावेळेस फलंदाज येत आहेत प्रल्हाद पाटील. हो यावेळेस ऑफ साईडचा चेंडू ऑन साईड अगेन्स्ट स्पिन घेण्याचा प्रयत्न. हा डॉट चेंडू येतोय. रिद्धेशने पहिल्या सामन्यात निर्धाव षटक फेकलं होतं, आणि या रिद्धेशने मात्र या षटकामध्ये नक्कीच एक षटकार येऊनही चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. आणि या षटकातील अंतिम चेंडू. हो पुन्हा एकदा मिडल स्टॉपवरती पडल्यानंतर चेंडू घेतोय वळण, आणि अशा प्रकारे
पंचांचा इशारा देतोय. षटक संपले. तिसरं धावसंख्या धावपल करते 52. अत्यंत चांगली ही फलंदाज बाद होत आहेत. बॅटची ही कडा लागलेली आहे आणि यावेळेस लागतोय धक्का क्रमांक तिसरा आणि एकूण धाव संख्या 52. 3 षटक झालेली आहेत. तर नक्कीच पाणी घेऊन जायचंय. तर पप्पू या ठिकाणी आलेले आहेत. खाडी संघाचा एक जबरदस्त समर्थक फॅन आणि पप्पू जिथे जिथे खाडी संघ तिथे तिथे पप्पू. आणि जर खाडी संघ कुठे परदेशात जरी गेला तरी तो नक्कीच विदाउट तिकीट प्लेनने जाईल. हो म्हणतोय पप्पू जाईन. आणि खाडी संघ त्याच्या संपूर्ण प्रवासाचा खर्च देखील उचलण्याची तयारी, ज्या प्रकारे सुधीर गौतम मिश्राचा खर्च खरं तर सचिन तेंडुलकर उचलायचे आणि मला वाटतं प्रल्हाद पाटील त्याचा खर्च उचलू शकतील, कारण नक्कीच प्रल्हाद पाटील हे त्यांचे लाडके खेळाडू आहेत. धावसंख्या 52. वळूया मॅचच्या दिशेने. या षटकात 8 धावा आल्या. देशने पुन्हा एकदा अत्यंत चांगली गोलंदाजी दाखवलेली आहे. श्रीधर यावेळेस येत आहेत. स्ट्राईकला सूरज फौजदार. हो यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह, फार वेगाने चेंडू आलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. मिळतील या 2 धावा, पण दत्ताकडनं पुन्हा एकदा चेंडू गॅदर करताना चूक होते आणि सूरजच्या पायामध्ये आय थिंक क्रॅम्प आलेला आहे. पाय त्यांचा लचकला. अशा प्रकारे 3 धावा तर पूर्ण होत आहेत, पण बघूया स्प्रे घेऊन जायचं मैदानात. फर्स्ट एड बॉक्स आपण घेऊन जा. आणि यंदा आपण हे चित्र सातत्याने पाहतोय. खरं तर निलेश मात्र देखील वारंवार दुखापतग्रस्त झाले. आधी TDFला चेंडू त्यांच्या डोळ्यावर लागला, त्यानंतर मकर संक्रांत चषकला त्यांच्या पायात क्रॅम्प आला. दुखरा पाय घेऊन 2 सामने ते खेळले, पण आता मात्र जुनी डोंबिवली येथे देखील नक्कीच त्यांना एक दुखापत झाली आणि तिथून ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले आणि तब्बल 3 महिने त्यांना रेस्ट सांगितलेले आहे. आणि त्यांच्या अनुपस्थितीत मोठा गाव संघ दिसेल. स्क्रीन वरती पाहू शकाल तुम्ही पप्पूला VIP डायस मध्ये ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. आणि प्रथमेश पाटील यांच्या सोबतीला प्रथमेशला देखील या ठिकाणी नक्कीच कव्हर करायचं कॅमेरामॅन. तर प्रथमेश पाटील, ये दोस्ती नहीं तुटेगी. आणि असे हे जिगरबाज मित्र एकमेकांसोबत. तर पप्पू या ठिकाणी नक्कीच प्रथमेशला भेटण्यासाठी आलेले. प्रथमेशने त्यांचं स्वागत केलंय. ओ यावेळेस उंच गेला चेंडू, झेल होणार का? आणि हा झेल त्या ठिकाणी मला वाटतं एका हाताने टिपल्या, कारण उजव्या बाजूला आम्हाला या पडद्यामुळे दिसत नाही, पण झेल पकडलेलं चेहऱ्यावरती त्यांच्या नक्कीच समाधान, हास्य. नवीन फलंदाज करण खूप चांगला झेल. चेतनने टिपलेला. चेतन नक्कीच आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलेलं आहे. हा झेल एका हातात टिपला असं वाटलं. झेल नक्कीच ज्या प्रकारे त्याने जज केला होता, झेल पकडते की नाही पकडते शंका होती, पण एका हातात झेल टिपला. नवीन फलंदाज मैदानावरती करण येत आहेत. स्ट्राईक सूरज. धावसंख्या धावपल करते ती म्हणजे 55. श्रीधर मात्रे पुन्हा एकदा सज्ज समोर. सूरज फौजदार. या संघाचा तळपणारा हा सूर्य या मैदानावरती. ओ यावेळेस हलकस अपील झालं होतं. चेंडू
मिड ऑफच्या दिशेने येतोय. हा डॉट चेंडू श्रीधर नक्कीच कमबॅक करून देण्याचा प्रयत्न करतायत, कारण पहिल्या 2 षटकात तब्बल 44 धावा आपण पाहिल्या होत्या आणि तिथून 8 धावा आल्या पुढच्या षटकात, तिसऱ्या षटकात. आणि या षटकात देखील इथे मात्र सूरज फोसाच्या बॅट मधून येतोय हा घणाघाती प्रहार, चेंडू सीमा पार, A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. सूरज अप्रतिम बॅटिंग, विस्फोटक, विध्वंसक. यावेळेस चेंडू लेग स्टंप सोडून जाणारा, यावेळेस नक्कीच चेंडू खूप चांगल्या पद्धतीने गॅदर करता येत. आता चेंडू पायला ब्रश झाला असं म्हटलं जाते, पण सूरज सांगतात की चेंडू म्हणजे पायाला नक्कीच ब्रश झाला नाही. त्यामुळे जर हा चेंडू पायाला ब्रश झाला नसेल तर चेंडू वाईट असेल, आणि जर झाला असेल तर हा चेंडू फेर बॉल असेल. रणदीप आहेत आणि त्याचबरोबर रमेश, तर वाईटचा इशारा आहे. आणि नक्कीच थोडासा वेळ लागला आणि स्क्वेअर लेग पंचांशी त्यांनी चर्चा केली आणि स्क्वेअर लेगच्या पंचांनी रणदीप सांगितलं की कुठेही चेंडू त्यांच्या पायाला ब्रश झाला नाही. 62 धावा. हो हो हो, खूप उंच झेल होणार का? क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि हा झेल टिपला गेलाय. सूरजच्या खेळीचा होते असता आणि या मैदानावरती लागतोय हा धक्का क्रमांक 5वा. स्ट्राईक यावेळेस अनिकेत येत आहे. हे अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये नक्कीच प्रयत्न असेल सोनारपाडा संघाचा कमीत कमी धावा खर्च करण्याचा. हा चेंडू आडव्या बॅटने, नक्कीच चेंडू जेव्हा बाहेर निघत असतो तेव्हा आडव्या बॅटने खेळणं नक्कीच चुकीचं तंत्र असतं, पण त्यासाठी फुटवर्क, चेंडूवर जाणं, चेंडूवरती पोहोचणं, चेंडूला बॅट खाली घेणं हे फार गरजेचं असतं. आणि जागेवरनं जर तुम्ही असा प्रयत्न कराल तर नक्कीच तुम्ही असफल ठरता. इथे आपण तेच चित्र पाहिलं यावेळेस पुन्हा एकदा, आणि फलंदाज अनिकेत बाद होत आहेत. हा लागतो धक्का क्रमांक 7वा. धावसंख्या जी वाऱ्याच्या वेगाने वाहत होती 2 षटकामध्ये, त्यानंतर ह्या धावसंख्येवरती लगाम लावण्याचं काम मात्र रिद्धेश आणि श्रीधरने केले. आधी आपण पाहिलं तर रिद्धेशचं जे षटक होतं 8 धावांचं होतं. धरम मात्र यावेळेस ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न, स्ट्राईक बाळाला हवी आहे आणि त्यासाठी इथे मात्र परतावं लागेल धरमला. 8वा धक्का लागतोय. मैदानावरती गावदेवी खाडी संघाला धावसंख्या धावफलकावरती आहे ती 63. फलंदाज करण, तर 2 करण या संघात, 2 अनिकेत आहेत. काल चिंद्रन संघात 3 अक्षय आम्ही पाहिले होते आणि 2 अक्षय ते सलामीला इथं आम्ही पाहिले होते. ओ यावेळेस हवेत आहे चेंडू. भावेशने हा झेल टिपलाय. 9वा धक्का लागतो मैदानावरती आणि अशा प्रकारे आपण पाहतायत
षटक संपलंय 9 गडी बाद आणि एकूण धावसंख्या धावपल करती 63. काय कमबॅक आहे. एक चेंडू आहे अजून. तर बघूया थोडस आपण षटकात धावा आलेल्या आहेत फक्त एकच धाव. काय कमबॅक आहे. 44 धावा 2 षटकात होत्या. असं वाटलं होतं 70-80 धावा होतील पण नंतरची जी 3 षटकं आहेत या 3 षटकात आपण पाहतो रिद्धेशने 2 षटकं हाताळली त्यामध्ये त्याने 9 धावा दिल्या आणि श्रीधरने 10 धावा दिल्या. एकूण 3 षटकात 19 धावा. यापेक्षा चांगला कमबॅक काय असू शकतो. काय कमबॅक आहे गावदेवी सोनारपाडा संघाचा. 2 षटकात 22 धावांची गती होती. पॉवर प्लेचा अत्यंत सुरेख फायदा घेतला होता पण त्यानंतर पॉवर प्ले संपल्यानंतर धावसंख्येला इथे नक्कीच बांध घालण्यात आला आणि धावसंख्या 3 षटकात फक्त 19 आली. इथे आम्ही 63 ही धावसंख्या आहे आणि 64 धावांचं लक्ष्य यावेळेस पूर्ण करायचं आहे. विजयासाठी 12.80च्या सरासरीने विजयासाठी ते म्हणजे गावदेवी सोनारपाडा संघाला. स्पर्धा आपण पाहताय पाटील 11 संदर्भ आयोजित संदर्भ चषक 2021 हे पर्व आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील हा मैदानातील सामना सुरू आहे. दुसरा तर पुढील सामना दिवा आणि जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेईमध्ये असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी प्लीज लवकरात लवकर आपण टॉस करून घेऊ आणि त्यानंतर या सत्रानंतर लगेच सामनाही सुरू करू. तर या ऐकूया द्वितीय सत्रामध्ये पुन्हा एकदा संदीप गावचा एक समालोचन क्षेत्रातला उगवता सितारा आणि नक्कीच व्हॉइस क्वालिटी खूप चांगली हेमंतची आणि जशी जशी कॉमेंट्री करतील सातत्याने तशी तशी परिपक्वता त्यांच्यामध्ये येईल आणि चुका नक्कीच चुका करत करतही ते शिकतील आणि नक्कीच चांगला आवाज आहे आणि चांगली भाषाशैली आहे. त्यामुळे आपण हेमंतला पुढच्या सत्रासाठी आमंत्रित करूया. धन्यवाद. टॉससाठी दिवा संघाचे संघनायक आलेले आहेत. काटेई संघाचे संघनायक या आपण राहुल टॉससाठी या कारण दिवा संघाचे संघनायक आलेत. जाऊया द्वितीय सत्रामध्ये हेमंत पाटीलकडे. थँक्यू व्हेरी मच. तर हॅलो, धन्यवाद विनोद दादा. तुमचं मार्गदर्शन जर राहिलं असलं तर निश्चितच चांगली कामगिरी करू आम्ही या क्षेत्रात. तर विनोद पाटील यांना विनंती करेन की यानंतरचा सामना दिवा विपक्ष काटे या सामन्याची निश्चित नाणेफेकी करायची आहे. विनोद पाटील यांना विनंती करतो. तर दुसऱ्या सत्राला सुरुवात होत आहे. प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल 63 धावा कुठल्या 9 गड्यांच्या मोबदल्यात. बाला पहिला चेंडू निश्चित गतीमध्ये परिवर्तन. स्लोवर वन चेंडू निश्चित पहिला हाताळला होता आणि निर्धाव चेंडूची ते सांगता होतीये. सलामीची जोडी जर पाहिली तर दत्ता आणि समीर. तर दिवा संघाने नाणेफेकी निश्चित जिंकली. आई गावदेवी दिवा आणि जय दुर्गा माता क्रिकेट क्लब काटई या दोन संघाच्या मध्ये एज लागतीये. ऑफसाइड पिचिंग होता. चेंडू शॉर्ट फाईन लेग मध्ये जाईल. तत्पूर्वी फक्त एक धाव. एका धावेने धावांचा श्री गणेशा निश्चित ओपन केला जातोय सोनारपाडा संघाच्या माध्यमातून. 2 चेंडू 1 धाव बिनगडी बाद. संत आणि सावध अशी सुरुवात सोनारपाडा संघाच्या माध्यमातून. आता मात्र भिरकावून दिला चेंडूला. चेंडू बराच काळ हवेत आहे. काऊ कॉर्नर वरनं अतिशय वेगाने आले होते क्षेत्ररक्षक तिथे आणि खूप चांगला झेल टिपलाय. समीर बॅक टू द पवेलियन.
धन्यवाद डीजे. पहिल्या सत्राचा जर विचार केला तर फक्त 2 षटकांचा खेळ झाला होता आणि तब्बल 44 धावा धाव फलकावरती होता. जसं विनोद दादा म्हणाले निश्चितच मोठ्या स्कोरची अपेक्षा होती, मात्र त्यानंतर चांगला कमबॅक तिथे राहिलाय. तो गोलंदाज रिद्देश आणि श्रीधरच्या माध्यमातून श्रीधरने फक्त 10 धावा खर्च केल्या आणि रिद्देशने शेवटच्या षटकात फक्त 1 धाव खर्च केली आहे तिथे. 2 षटकांचा स्पेलचा जर विचार केला तर 2 षटकात फक्त 9 धावा देत असताना 4 गडी तब्बल बाद केले गोलंदाज रिद्देशने. पहिल्या सामन्यात सुद्धा मेडनवर राहिली आहे रिद्देशची खूपच चांगली गोलंदाजी आणि खार्डी चषक मध्ये सुद्धा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सन्मानित झाला होता तो गोलंदाज. दुसऱ्या बाजूने विचार केला तर बाला चांगली कामगिरी करतोय. समीरला माघारी पाठवलंय. ऑफ साइड पिचिंग होता. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू पाठवलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोज चौकार. धन्यवाद डीजे. खूप सुमधुर संगीत निश्चितच डीजे राजच्या माध्यमातून आणि बाळावर निश्चितच हा चढवलेला हल्ला चौकार येतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पंचांकडे दात मागितला आणि पंच दात उचलून जात आहेत. फलंदाज बाद होतोय. दत्ताची खेळी संपुष्टात येते. नवीन फलंदाज येतोय मैदानात राहुल. कौतुक करावे लागेल बालाजाने पहिलं षटक आतलं तर P1चं षटक. एक चौकार जर वगळला तर खूपच चांगली गोलंदाजी बालाच्या माध्यमातून. ओपनिंग जोडीला मात्र माघारी पाठवलंय समीर आणि दत्ता. दोघांची खेळणी सुद्धा संपुष्टात आणली आहे गोलंदाज बाळाने. आता मात्र शेवटचा चेंडू बाळाच्या षटकातील P1च्या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राइक वर राहुल. कोलवाड्यापासून चेंडूचा भिरकावून दिला. आता मात्र पहिल्या चेंडूवर 6 धावा. गुड शॉट. व दोन्ही संघाच्या माध्यमातून एक चांगले षटक राहील असं वाटलं होतं, मात्र शेवटच्या चेंडूवरने राहुलने घणाघाती प्रहार केलाय आणि षटकाराने आपला अकाउंट ओपन करतोय फलंदाज राहुल. दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर श्रीधर आता मात्र प्रथम स्ट्राइक एंडवर येतोय दुसऱ्या षटकात आणि गोलंदाजी मार्कवर विशाल. खूपच चांगला अष्टपैलुत्वाच विशाल. चांगली फलंदाजी राहिली आहे या सामन्यात, मात्र गोलंदाजी सुद्धा तितकी चांगली करावी लागेल. कारण राहुल सारखा फलंदाजीच्या षटकाराने आपला अकाउंट ओपन केलाय आणि श्रीधर अद्यापही अकाउंट ओपन व्हायचं आहे. तो सुद्धा एक खूप चांगला खेळाडू आहे निश्चितच श्रीधर. तो सुद्धा एक ऑलराऊंडर आहे. दुसऱ्या बाजूने विशाल गोलंदाजी मार्कवर. राईट मोर द विकेट. पहिला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर चेंडूच्या सरळ निघून जातोय. बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये आणि पहिला चेंडूच्या निर्धाव जातोय तिथे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. धाव संख्या धावफलकावर फिरवली 11 धावा. 2 गडी बाद 11.
पुन्हा एकदा विशाल कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं गुडल्या स्पॉटवरचा चेंडू होता, उचललाय चेंडूला, मिस टाइम झालाय, क्षेत्ररक्षक जज करतोय खूपच वेगाने, झेलपर्यंत पोहोचले होते. रनआउटची संधी आहे तिथे. कॉर्डिनेशन तालमेल निश्चितच बिघडलं होतं दोन्ही फलंदाजांमध्ये आणि श्रीधरची खेळी संपुष्टात येते. श्रीधर बॅक टू द पवेलियन. तर विशालच्या षटकात हा मिळणारा सांघिक यश श्रीधरला परतावं लागतंय. रिस्क घेण्याची गरज नव्हती कारण मोठी धावसंख्या आहे. 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना निश्चित रनआउटची विकेट. नवीन फलंदाज जातोय मैदानात अनिकेत. थोडीशी निराशा व्यक्त करता येते पवेलियन मध्ये. अपेक्षा होती श्रीधर कडनं क्रीज वरती राहून निश्चित चांगले फटके दाखवण्याचं. नवीन फलंदाज येतो स्ट्राइक एंड वरती अनिकेत. 3 गड्यांच्या मोबदल्यात त्याच्यात पाहू शकतो धावसंख्या धावफलकावर 12 धावा. आता मात्र चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल या दोन फलंदाजांना जर सामना जिंकायचा असेल तर, कारण सलामीच्या 3 गडे निश्चितच बाद झाल्यात. विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट अमोर द विकेट. पहिला चेंडू अनिकेत साठी समोर खेळलेत, क्षेत्ररक्षक जज करतोय, झेल निश्चित हातात उडलाय तिथे बाउन्स. तत्पूर्वी 2 धावा मिळतात फलंदाज अनिकेतला आणि 2 धाव्याने आपला अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचतीये 14. 14 ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स. मोठे फटके मारण्याचा निश्चितच प्रयत्न करतोय फलंदाज अनिकेत, मात्र विशाल त्याला रोखतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला फटका तिथे, फाईन लेगच्या दिशेने चेंडू फरार होईल. 4 धाव्यांसाठी गुड शॉट. तर आदरणीय योगेश भगतजी यांना विनंती करेन या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे तुमचं. तर 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावर पाहिली तर 18 धावा. धावसंख्येचा वेग आता मात्र वाढवण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज अनिकेत. रनअप मध्ये थोडंसं अडथळा येतोय. विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फलंदाजी करत असताना राहुल आणि अनिकेत स्ट्राइक एंडवर. फलंदाज अनिकेत शफल होत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ओरपीच चेंडू होता, मात्र यष्टीरक्षक वेगाने येतात. प्रल्हाद निर्धाव चेंडू जिथे सांगता होती. दुसरं षटक मार्गस्थ असताना सोनरपाडा संघ 18 धावा धावफलकावरती पाहतोय. शेवटचा चेंडू असणाऱ्या विशालच्या षटकातील. चांगली कामगिरी राहिली आतापर्यंत विशालची. फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, एक चांगला ऑलराऊंड परफॉर्मन्स आपण पाहतो विशालच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू अनिकेत शफल होत आहेत. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र ऑफसाइड पिचिंग ठेवली होती. लाईन पाहावी लागेल, लाईन अतिशय उत्कृष्ट आहे आणि तिथे शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव षटक समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर स्थिरावली आहे फक्त 18 धावा.
षटक मार्गस्थ असताना धावसंख्या धावफलकावर 18, 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मात्र अडचणीत सापडतो सोनारपाडा संघ. कारण सुरुवातीचे 3 फलंदाज जर विचार केला तेवढी खास कामगिरी करू शकले नाहीयेत. आता मात्र पूर्णपणे प्रेशर मिडल ऑर्डरच्या फलंदाजांवरती आलाय. राहुल आणि अनिकेत प्रेशर वगळून चांगली करतायत. एक षटकार राहुलच्या बॅटमधनं पाहिला, मात्र खूप वेळानंतर आता मात्र स्ट्राईक एंडवर प्रथमच धरम त्याला स्पेल मधला पहिला चेंडू ओव्हरपिच चेंडू होता, समोर खेळल्यात, क्षेत्ररक्षक जज करतोय खूपच वेगाने आणि दुसरा झेल तिथे ड्रॉप होतोय. पंकजच्या माध्यमातून निश्चित दुसरा झेल ड्रॉप होतोय तिथे. चांगले क्षेत्ररक्षक आहेत, मात्र आज थोडी खास कामगिरी होत नाहीये पंकजच्या माध्यमातून आणि जीवदान मिळतोय तो फलंदाज राहुलला. त्या जीवदानाचा फायदा निश्चित कशा प्रकारे मिळेल याने वेळच आपण पाहू शकतो. पहिल्या फेरीतील तिसरा सामना असणार आहे. निश्चितच दिवा विपक्ष काटई नाणेफेकीचा कौल जिंकलाय दिवा संघाने. गोलंदाजी मार्कवर धरम खोलवाड्यापता चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडूला मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. सज्ज चेंडू फील्ड केला गेलाय. 2 धावांचा कॉल असणार आहे आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण करतात. 2 धावेच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 22. मागील काही चेंडूंचा जर विचार केला तर गोलंदाजाने एकही मोठा फटका खेळण्याची निश्चित संधी दिली नाहीये फलंदाजाला. खूपच चांगली गोलंदाजी आपण पाहतो खाडी संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा धरम राईट आर्म ओव्हर द विकेट. कोलवाड्यामध्ये चेंडू समोर खेळत लॉंग ऑन वरनं खूपच वेगाने विशाल गेल्या चेंडूवरती. थोडंसं फंबलिंग होते. दुसऱ्या धावेचा कॉल असणार. रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. राहुल बॅक टू द पवेलियन. धन्यवाद डीजे. तर राहुलकडनं अपेक्षा होत्या संघाला पहिल्या चेंडूवरती षटकाराने आगास केला होता राहुलने, मात्र राहुल खूपच स्वस्तात बाद होतोय. फक्त 11 धावांचं योगदान केलंय 4 चेंडूंवरती. नवीन फलंदाज जातोय मैदानात सिद्धेश. इन ॲट नंबर 6. स्ट्राईक एंडवर अनिकेत. धरम टू अनिकेत. चौथा चेंडू आपल्या षटकातील धरम रिव्हर्स स्विच हिट. अतिशय चांगला फटका. चेंडू फ्लाय होतो 4 धावांसाठी. गुड शॉट. तर 4 चेंडूचा खेळ झाला. तिसऱ्या षटकातील धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा. धावा येत नव्हत्या तर धरम स्विच हिटचा अतिशय चांगला फटका देते आणि तब्बल 4 धावा वसूल करतोय फलंदाज अनिकेत. 4 धावाच्या साह्याने निश्चित धावसंख्या पोहोचली आहे 27 या आकड्यावर. अजूनही प्रयत्न सुरू आहेत अनिकेतचे. सुरू असलेल्या तिसऱ्या षटकात धरमवर मात्र इथे प्रहार केला जातोय. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात तेवढा प्रॉपर येत नाहीये. सूरज फौजदार आहेत 38 सर्कलच्या. चेंडू फील्ड केला गेला. तत्पूर्वी मिळेल ती फक्त 1 धाव. एका धाव्याच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 28.
कॅमेऱ्यामध्ये चेक करायचं. अनिकेत थांबायचा निश्चितच तिसऱ्या पंचांकडे निश्चित निर्णय सोपवलाय तो मुख्य पंचाने. आणि तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय फलंदाज बाद असणारा हिट विकेट. अनिकेतची केली संपुष्टात येते. धावसंख्या धावफलकावर पाहू शकतो 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 27 धावा. पाच गडी बाद 27 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतो. धरम आपल्या स्पेल मधला शेवटचा चेंडू. हो गुड लाईन स्पॉटवरती चेंडू होता. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंच निश्चितच दंडित करतील. स्क्वेअर चेंडूचा मारा. एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 28. स्ट्राईक एंडवर फलंदाज चेतन. मात्र पूर्णपणे मजबूत पकड आपली निर्माण केली आहे खारडी संघाने या सामन्यावरती. कारण सुरुवातीचे निश्चित 5 गडी 5 फलंदाज परतल्यात. कुठल्या स्पॉटचा चेंडू होता. समोर खेळत लॉंग ऑनच्या दिशेने विशाल आहे तिथे क्षेत्ररक्षक. खूपच चांगले क्षेत्ररक्षण. खूप चांगली फेकी. आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकतो 29. 5 गडी बाद 29. तर 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकतो 29 धावा 29. 5 गड्यांच्या मोबदल्यात खूपच चांगल्या स्थितीत आता आपण पाहू शकतो खारडी संघ.
येणारे चेंडू शिल्लक असतील ते 12 आणि तब्बल 35 धावांची गरज असणार आहे. अजूनही सामना निश्चितच बॅलन्स असणार आहे, कारण 12 चेंडू 50 धावा सुद्धा निश्चित होताना पाहिल्यात, तर 12 चेंडू 35 कोणती मोठी गोष्ट नाहीये. मात्र मेहनत करावी लागेल फलंदाज चेतन आणि सिद्धेशला. चेतनचा विचार केला तर वैयक्तिक 1 धावसंख्येवर खेळतोय आणि सिद्धेश अद्याप स्ट्राईक एंडवर येणं निश्चितच सिद्धेशला गरजेचं असणार आहे. दुसऱ्या विशाल गोलंदाजी मार्कर, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू चेंडू हवेत आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे, करण अतिशय वेगाने आला चेंडूवर आणि वॉट अ कॅच. फलंदाज बाद. नवीन फलंदाज जातोय मैदानात भावेश. तर पहिल्या चेंडूवर निश्चितच सफलता प्राप्त करतोय गोलंदाज विशाल. खूपच चांगला ऑलराऊंड परफॉर्मन्स राहिला आजच्या दिवसात विशालचा आतापर्यंत. दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र भिरकावून दिलाय चेंडूला. प्रथम स्ट्राईक एंडवर आले होते सिद्धेश आणि षटकाराने आगास करतोय. व्हेरी गुड शॉट. बॅट मधनं धावसंख्येचा विचार केला 35 धावा लागल्या धाव फलकावरती. 2 चेंडू 35 धावा. 6 गड्यांच्या मोबदल्यात सोनारपाडा संघ 64 धावांचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा विशाल गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतील. समोर जाईल तो सिद्धेश. कोलवा टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका खेळायचा होता, मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू अतिशय वेगाने जातं. थोडीसे फंबलिंग झालं तिथे, मिस फील्ड. त्याच संधीचा निश्चित फायदा घेत असताना दोन्ही फलंदाज अतिशय जलद गतीने 2 धावा पूर्ण करतात. 2 धावेच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 37. पुन्हा एकदा विशाल कमबॅक करण्याचा प्रयत्न असतो. गुडलेन्स फॉरवर्ड थोडासा उचली घेतोय, मिस टाइम स्ट्रोक खेळतायत. हवेत कोणताही क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये. बाउन्स टू बाउन्स. पुन्हा एकदा 2 धावा येतात विशालच्या चौथ्या चेंडूवर आणि 4 चेंडू नंतर 39 धावा. 39 लागतात बोर्डवरती. चेंडू शिल्लक असेल ते 8 आणि 25 धावांची गरज असणार आहे. सिद्धेश निश्चितच क्षमता आहे. 3 चेंडूंना सामोरं गेलाय. तब्बल 10 धावा आपल्या बॅटमध्ये दाखवल्या संघासाठी सिद्धेशने. 5वा चेंडू कोलवाडाप्याचा चेंडू होता. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू वेगाने जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय तिथे. फक्त 1 धाव मिळणार आहे. धाव संख्या जाऊन पोहोचते 40 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ झाला चौथ्या षटकातील. सात चेंडू आणि 24 धावांची गरज. येणारे 7 चेंडू आणि 24 धावांची गरज असणार आहे ती फलंदाजी करत असलेल्या सोनारपाडा संघाला. विशाल शेवटचा चेंडू शॉर्टपिच चेंडू होता, भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात तेवढा प्रॉपर येत नाहीये आणि 1 बाउन्स चेंडू जोवर फील्ड करतील तोवर तब्बल 2 धावा पूर्ण करतात. 2 धावेच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 42. चार षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 42 या आकड्यावर. येणार शेवटचं षटक असणार आहे आणि धावसंख्येची गरज असणार आहे ते 22. येणारे 6 चेंडू आणि 22 धावा.
सामना अजून निश्चितच संपलेला नाहीये. येणारे 6 चेंडू आणि 22 धावांची गरज असणार आहे. 22 धावा आणि निश्चित 6 चेंडू. गोलंदाजी मार्कवर करण, एक चांगला यंगस्टर आहे. थोडासा फास्ट खेळायचा आहे. आयोजकांची सूचना येते थोडासा फास्ट खेळायचा आहे. विनंती असणारे संघ तुम्हाला. येणारे 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर आता मात्र एक यंग टॅलेंट, यंग गोलंदाज करण. खूपच चांगली कामगिरी राहिली आहे करणची आतापर्यंत खार्डी संघासाठी. तोच करण गोलंदाजी मार्कवर 22 धावा डिफेंड करू शकेल का, येणारे वेळच सांगेल. कारण स्ट्राईक एंडवर फलंदाज सिद्धेश, त्याने सुद्धा आपल्या बॅटमध्ये एक षटकार दाखवला. पहिला चेंडू समोर खेळतायत सूरज आहे. चेंडू थोडासा वळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं तिथे लॉंग ऑनच्या दिशेने सूरज फौजदारच्या माध्यमातून. मात्र 2 धावा रोखू शकत नाहीयेत. 2 धावेच्या साह्याने धावसंख्या जाऊन असेल 44 धावा. 5 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. 5 चेंडू आणि 20 धावा. अंतिम स्थितीत हा सामना खार्डी विपक्ष सोनारपाडा. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. क्षेत्ररक्षक होते तिथे काय क्षेत्ररक्षण झालंय बघा. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बालाचं. निर्धाव चेंडूची देण्याची तिथे सांगता झाली आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय करणच्या षटकातील. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर राहिली आहे 44. येणारे 4 चेंडू आणि 20 धावा. 3 मोठे फटके खेळायचे असणार आहेत. आता मात्र चेंडू हवेत उडवलाय. सूरज प्रयत्न निश्चितच केला होता, मात्र लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडू जाईल पार सीमा षटकार. आपल्याला नाहीये कारण स्ट्राईक एंडवर अजून मी आहे. दुसरा षटकार येतोय सिद्धेच्या बॅटमधनं. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 50 धावा. 3 चेंडू 14 धावा. येणार 3 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज असणार आहे. करण अंडर प्रेशर. राईट आर्म द विकेट. शॉर्ट पिच चेंडू होता. खूपच चांगली संधी होती सिद्धेशसाठी, पण चेंडू खूपच वेगाने निघून गेला आणि निर्धाव चेंडूची निश्चित सांगता झाली आहे तिथे. दोन चेंडू 14 धाव्यांची गरज आहे. मात्र 2 चेंडूवर 2 षटकार जरी आले तरी या सामना जिंकू शकणार नाहीये सोनारपाडा संघ. सामन्यात फक्त औपचारिकता शिल्लक आहे. विकेटचा विचार केला तर 13 धावा सुद्धा चालतील. तर एखादा एक्स्ट्रा चेंडू जर का पडला तरच हा सामना जिंकता येणार आहे तर सोनारपाडा संघाला. गोलंदाज करण. फुल टॉस चेंडू होता, आउट पिच करून घेतला आणि चौथा चेंडू सुद्धा निर्धाव येतोय करणच्या षटकातील. शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. मात्र फक्त औपचारिकता. चेंडू उडवलाय. सूरज जज करतोय लॉंगॉनच्या दिशेने. निश्चितच सूर्याची किरणे थोडासा अडथळा निर्माण आलता तो झेल घेण्यासाठी. झेल ड्रॉप होतो शेवटचा. मात्र सामना सहजरित्या जिंकलाय तो खार्डी संघाने. कौतुक करावं लागेल सिद्धेशचं. शेवटपर्यंत निश्चित प्रयत्न करत राहिला होता. यानंतरचा सामना असणार आहे पहिल्या फेरीतील तिसरा सामना दिवा विपक्ष काटाई. कॉंग्रॅच्युलेशन्स खार्डी संघ. 2 सामने जिंकून निश्चितच
दुसऱ्या फेरीतील पहिला सामना झाला खारडी विपक्ष सोनारपडा. प्रथम फलंदाजी करत असताना 5 चेंडूत तब्बल 24 धावांची खेळी साकारली आहे. तोच ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अनिकेत यायचा. खारडी संघाचा अनिकेत झालेल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. 4 चेंडू तब्बल 4 षटकार आपल्या बॅटमध्ये दाखवले. षटकारांची हॅट्रिक निश्चितच पूर्ण केली या स्पर्धेची पहिली षटकारांची हॅट्रिक अनिकेतच्या माध्यमातून.